कैलासवासी फुलचंद पिंपरीकर यांचे चिरंजीव कलाभूषण माननीय बुवासाहेब पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा केंद्र साठेनगर कसबा बारामती जिल्हा पुणे आणि या तमाशा मंडळातून सादर होत आहे मिनिटा मिनिटाला 7 वेळा हसाचे फवारे उडवणार वगनाट्य प्रेमासाठी फाशी प्रेमासाठी फाशी प्रेमासाठी फाशी। दया क्षमा शांती तिथं लक्ष्मीची वस्ती तशी म्हणण्याप्रमाणे आमचं राजी आनंद आनंद चाललाय। तपांती राजाने राजांती तप जन तपचरी केली त्याला परमेश्वरानं राजकुळात जन्माला घातलाय। ज्याला राजकुळटनीच चालवता आला नाही त्याला शेवटी नरकवास भोगावा लागतोय। तसे म्हणण्याप्रमाणे आमचं राजा आनंद आनंद आहे। फक्त चिंता आणि चिथा फक्त आम्हाला एक काळजी आहे, एक मुलगा आणि मुलगी आहे। आता मंडळीवरून महाराणीवरून 12 वर्ष झाले, पण मुलगी लग्नाला आल्यापासून आम्हाला फार चिंता आहे। कारण हे गोट लग्नाची जबाबदारी आमच्या प्रधानजीवरती सोपवली, पण त्याने उत्तर आम्हाला अजिबात दिलं नाही। परंतु हो एकटाच बडबडतोय। नंबर 1 महाराजांच्या चरणी तिरवार मानाचा मुद्रा। शुभ आशीर्वाद असो। जे प्रश्न विचारेन त्याचं उत्तर पाहिजे। हा जरूर देणार। हो दरबारला किती होता हजर होता? सकाळी 8:30 वाजता। लेट होण्याचे कारण काय सांगायचंय महाराज? सकाळी उठलो, आंघोळ केली, देवाची देवपूजा केली आणि मंडळीला सांगितलं मला दरबारला जायचंय, ताबडतोब जेवण बांधून दे। गरबाडीनं जेवण बांधून दिलं मंडळीनं। आम्ही आपल्या डोक्यावर घेतलं रोडनं येत होतो। आता रोडनं येत असताना गरम जेवण असल्यामुळे माझ्या लागलं डोक्यात चावायला। आता चावायला लागल्याच्या नंतर मला आला राग। काय केलं? म्हणलं डोक्यामध्ये काय चावतंय? शाबास। काढलीच कमरेची समशर। कुणाच्या? स्वतःच्या हो। बर समशर काढली, अशी कापलं मुंडकन तळ हातावरती घेतलं। कुणाचा? स्वतःच। बर लागलो बघायला त्या मुंडक्यात काय चावतंय म्हणून। शाबास। 2 तास झालं बघत होतो त्या मुंडक्याकडे। बर कुठनं घार आली, जशी झडप मारली अशी मुंडकच घेऊन गेली। तुमचा? तर आणि तुम्ही? बघतोय की। शाबास। आता घारीनं मुंडकं नेल्यानंतर मी बघतोय घारीकडे घार बघते माझ्याकडे, मी बघतोय मुंडक्याकडे, मुंडकं बघतोय माझ्याकडे। बर तरी मुंडकं चाललेलं मला दिसतंय। बर आला म्हणलं मुंडकं तर घारी नेलंय, काय करायला पाहिजे? दरबारासाठी विचार काय काढलाय? दरबारात यायला उशीर झालाय। बर म्हणलं काहीतरी इलाज केला पाहिजे। दगड घेतला आणि नियम धरून त्या घारीला मारला। त्या घरीला? हो। बर घारीच्या पायातनं मुंडकं सुटलं, असं विहिरीत जाऊन पडलं। हात विहिरीत? तर आणि तुम्ही? आता पडल्याच्या नंतर पळत पळत गेलो विहिरीकडे, पाहतोय तर मुंडकं तळाला गेले। शाबास। तर आम्हाला काय पावता येईना। मग काय केलं? मला म्हणलं मुंडकं तर तळाला गेलंय, वरनच मी बघतोय मुंडक्याकडे, मुंडकं बघतोय माझ्याकडे। पुन्हा डोकं चालवलं। काय चालवलं? गेलो पाण्याच्या कडेला। आत विहिरीच्या कडेला? तर बर पाण्याच्या कडेला गेल्याच्या नंतर काढलीच कमरेची समशर। कुणाच्या? स्वतःच्या। बर काप पाणी फेक बाहेर, काप पाणी फेक बाहेर, काप पाणी फेक बाहेर। सगळं पाणी कापलं, बाहेर डी घातला। बर सरसारा उतरलो विहिरीमध्ये। शाबास। मुंडकं घेतलं, बाहेर आलो, बसावलं, दरबारमध्ये हजर झालो। कुणाशी बोल त्याची अक्कल पाहिजे। कुणासोबत प्रश्नाचं उत्तर द्या त्याची निर्लजम सदा सुखे आहे। पाट पाट सुटला सांगत आहात फटचा छाडा। आता काय सांगायचंय? पाट छाडा। पाट पाट स्वप्न पडलं हेच विचारणार होतो आहे। सांगूच तर नंबर 2 आला नाही का? आम्हाला विचारा, तुम्ही आमच्यावर अधिकार आहात। येतोय म्हटलं की। वा, सवलतीचा फायदा जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा नाही। मग मारामारी का करायला लागला? संडल कोण आहे रे? मी बंडल आहे। काळास महाराजांनी ताबडतोब बोलावले, चल लवकर चल। राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा आहे। शुभ आशीर्वाद असो। दरबारचे शिस्त मध्ये यायला पाहिजे। आल्यावर रोज स्लोट करायची एक पद्धत आहे। 5 प्रश्न विचारेन त्याचं उत्तर मला जरूर पाहिजे। जरूर देणार। हो दरबारला किती होता हजर होता? सांगा की। सांगतो की म्हणलं। सांगा की तुम्ही आमच्यावर अधिकार आहात। सांगतो की म्हणलं। शाबास। वेळ का? त्याला कारण झाले। काय कारण? दुट्टीवरती येता वेळेस अचानक बायकोच्या पोटामध्ये दुखायला लागलं। बर अरे मग सोडा पाजायचाच। किती नालायक आहे। अरे बायकोच्या पोटात दुखायला लागलं म्हणजे
बायकोला 9 महिने 9 दिवस बायकोचं संपलेलं होतं. शाबास. बायको माझी गरोदर आहे. आता तिचं 9 महिने 9 दिवस संपलेला आहेत. त्यामुळे दुट्टीवरती येता वेळेस बायकोच्या पोटामध्ये दुखायला लागलं. असं होय. तू काय केलंस? डोकं चालवलं. काय केलंस? अला म्हणलं बायकोच्या तर पोटात दुखायला लागलंय. नोकरीला गेल्याशिवाय तर गत्यंतर नाही. शाबास. बायकोला मी विचारलं, म्हणलं मला कामाला गेल्याशिवाय तर गत्यंतर नाही. बायको म्हणली कारभारी माझ्या पोटामध्ये लय दुखायला लागले, ताबडतोब जाण रिक्षा घेऊन या. शाबास. तिला मी म्हणलं अगं कुणाला? बायकोला. बायकोला म्हणलं. बायको तिकडे आणि आम्ही आमच्याकडे चालू आहे. नाही बायकोला मी म्हणलं. शाबास. बायकोला म्हणलं दुट्टीवरती गेल्याशिवाय मला गत्यंतर नाही. तेवढ्यात बायकोच्या जास्तच पोटात दुखायला लागलं. त्याच्यासाठी तो काय केलास? बायको लागली बॉम्ब लायला. काय केलंस? पळत पळत गेलो रिक्षावाल्याला सांगितलं. शाबास. रिक्षावाल्याला म्हणलं डिलिव्हरीचं पेशंट हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. रिक्षावाला म्हणला डिलिव्हरीचं पेशंट हॉस्पिटलमध्ये न्यायचंय, मी 3 सीटर रिक्षात नेत नाही. आता विचार कर, तुम्ही आणि तुमची बायको आणि तिसरे सीट कुठं आलाय? अति होणार मूल पण अजून जन्मायचं आहे. आपण त्याचे 9 महिने 9 दिवस सगळं संपल्या. आता 9 महिने 9 दिवस झाले, आता जन्मच व्हायचा आहे त्याचा. शाबास. नंतर काय घडलं रे? रिक्षावाला म्हणला मी 3 सीटर घेत नाही. पळत पळत घरी आलो, बायको पाठशी टाकली आणि दवाखान्यात भिडावली. दवाखान्यात गेल्या गेल्या डॉक्टरला 2 इंजेक्शन मार. अरे डॉक्टर 2 इंजेक्शन मारले. आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली, मात्र बरं मात्र. अरे अशी मात्रे तरी आहेत किती? आताशी मात्र सुरुवात केली. नंतर म्हणजे झालं. डॉक्टरनं बायकोला 2 इंजेक्शन मारले. बायको बाग दिसण्या बाळा 3 झाली. मुलगा झाला. आनंदाची बातमी. कारण काय सांगायचंय महाराज, 10 वर्ष झाला त्याला मुलगाच होत नव्हता. आतापर्यंत त्याला मुलगा नव्हता. हे आता यांना मुलगा झाला. हो. या आपल्या सिऱ्यात लोकांचा गोड तोंड होण्यासाठी ठिकाणी आपण काय वाटलं पाहिजे? साखरेवर हत्ती वाटा. साखरेवर हत्ती. साखरेवर हत्ती. हत्ती बसून साखर वाटायची. अरे शेर मध्ये गुढे उभा राहा. लोकांचा गोड तोंड होण्यासाठी साखर वाटा. होतेच की. आणि कुशाला म्हणतो साखरेवर हत्ती वाटा. काय झालं? अरे हत्तीवर बसून साखर सगळ्या नगरीत वाटा. शाबास. हो मी तसंच म्हणणार. नंतर काय घडलं रे? काय सांगायचंय महाराज? मुलगा झाला. मुलगा झाला. अरे आणि मुलगा झाल्या मला म्हणला बाबा आता मरतोया. बाबा म्हटला तर काय सांग, बक्षीसच आहे आता. लहान मुलगा जलमला काय उत्तर दिलं? मला म्हणलं बाबा गप का बसलाय? मग काय केलं? जा आणि समोरच्या हटलात 12 कप चहा सांगा. जलमलेलं मुलं मोठं बक्षीस आहे आता सांग. मी विचार केला, आला म्हणलं डॉक्टर लोकांना त्रास झाला असेल, सांगत असेल मूल चहा. मी आपलं भोळ्यापणा गेलो, लाडा नवसानी पोरगा झाला, पोराचं ऐकलं पाहिजे म्हणलं. हॉटेलवाल्याकडे गेलो, हॉटेलवाल्याला 12 कप चहा सांगितला. आता तो हॉटेलवाला 12 कप चहा किटली कबशा घेऊन येता वेळेस पाहिलं की त्या लहान मुलांनी त्या हॉटेलवाल्याला. कोणत्या मुलाने? लहान मुलाने वा जलमलेल्या. तर काय बघितलं जसं मूल आईच्या मांडीव नव्हतं असं पळत पळत गेलं. त्या हॉटेलवाल्याच्या हातात किटली कबशा घेतल्या, जिथनं बाहेर निघालो तिथं जाऊन आत शिरलं. तर काय आला मला विचार पडला, पोराने किटली कबशा आत नेल्या त्या आत हॉटेल बिटेल खोलतोय कोणाला माहिती. लहान मुलाला काय करणार आहे, त्याला काय कळेल. पण पुन्हा शंका मनात आली. आईला म्हणलं पोराने किटली कबशा जरी आत नेल्या आणि हॉटेल जरी खोललं तर गिराईक कोणच्या तोंडाने आत घुसायचं. कुठला सांगत आहात? हे सगळं स्वप्नातलं आहे. स्वप्नातलं? तुम्ही सांगताय म्हणा मी कुशाल ऐकतोय. आता तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगतोय. लोक फार हुशार आहे तरी आणि कातारलं ठिकाणी कातरतोय. नालायक माणसा, बोलण्याची शिस्त मिळता पाहिजे. तरी अजून कातरला आणि बसा या ठिकाणी कातर. असं करा. काय करा? माझी बी इंग्लिश करा. इंग्लिश करा. तुझ्या आईची मार खावा उलट तुझ्या. आला का राजवाडा आहे का कोंडवाडा आहे? मी बोललो दरबार मध्ये आपण राजांच्या पुढे. अरे राजे आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करतात, आपल्याला अन्न धान्य देतात. त्यांच्यासमोर कसं बोललं पाहिजे? मग तू म्हणतो हे मूल चाल मला आलं की मला म्हटलं बाबा गप्पस. पण एक महाराज प्रश्न एक विचारायचा आहे. विचारा की. आज 12 वर्ष झाले. 12-24 वर्ष दरबार मध्ये आपल्या प्रधानजी आहे आणि चंद्रपूरच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. त्यांनी उत्तर आम्हाला एकही दिलं नाही. आणि उत्तर दिलं नाही. राजे तुम्ही असं करा, तुम्ही देवपूजा करून घ्या. आम्ही दोघंही बदाम बंगल्यावर जातो आणि प्रधानजीला
तुमच्यापर्यंत पाचारण करतो. बर ठीक आहे, तू म्हटलं आता. हा या. वा काय वा अक्कलाय का नालाय का? बोलतोय ती बोलतोय, नाही ती बोलतोय. म्हणजे मलाच बोल. कोण बोलणार चल लवकर. कोण नाही, कोण नाही तुमचं नाही. बाबासाहेब या तुम्ही या. चल लवकर बदन बांगल्यावर काकासाहेबांना बोलवायला. राजांपाशी कसं बोललं तरी त्यांनी आपल्याला नाही. मुलाप्रमाणे सांभाळलेला आहे. हो. ती खपवून घेत्याल, पण प्रधानजी म्हणजे माणूस फार रगीला आहे. डुंगणाची चमडी काढल्याशिवाय राहायचं नाही. तिथं पहारा कडेकोट राहायला ठेवला पाहिजे. कडेकोट पारा ठेवणार आहे, डोळ्यात तेल आणि ढुंगणात वाता. नालाय कुठला वाता नको, कशात घालू जळून मरशील. नुसतं डोळ्यात तेल, नुसतं डोळ्यात तेलच घाल. कडेकोट पारा दिसला पाहिजे प्रधानजीला. हुशार हो पशार. कुणी बी काय न्या, आणि आपण कशाला आहे रे ते? कुणी काय न्याहून नका. चला काकासाहेबांकडे जायचंय. चल लवकर. जो मनुष्य प्रेम कशात पडतो आहे त्या मनुष्याला कुणाची लाजही वाटणार नाही आणि कुणाची बेहेतीही वाटणार नाही. त्याच पद्धतीनं आमची अवस्था झाली आहे. महाराजांची मुलगी चंद्रप्रभा रूपाने सुंदर आहे, वयाने कवळे आहे, लग्नाची थोर आम्ही केली आहे. तरुण वयात आली, मन कसं बेचैन होत आहे. एकदाशी ती पखरू आमच्या बदामी बंगल्यावालं की या राष्ट्राचा राजा आम्हीच आहोत. आणि तेच आमच्या महाराणी आहेत. प्रभू, आज रविवार दिवस असताना लाल बगिचाला सुट्टी. लाल बगिचात इथे तिच्या पाठोपाठ जातो, तिला प्रेमाची मागणी घालतो. प्रेमास कबूल झाली तर ठीक, नाही पेक्षा तिच्यावरती बळजुबरीनं बलात्कार केल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे रे तिकडं? काकासाहेबांचा विजय असो. आशीर्वाद असो. बोला काकासाहेब. नेहमीप्रमाणे दरबार मध्ये किती वाजता हजर होत असता? हा सकाळी 9 वाजता. आणि आता टाइम काय झाला आहे? 9:30 झाले. अर्धा तास लेट का आणि कशासाठी? घरी नवरा बायकोची भांडणं लागली होती. तुमच्या? तर बर. आणि त्या भांडणात बायकोला जीवच मारून टाकली. काय? तर बायकोला तुमच्या जीवच मारून टाकली? जीवच मारून टाकली. आणि जीव मारण्याला कारण? सरळ बायकोला भाताच्या भोगल्यात तांदूळ शिजवलं. काय? भाताच्या भोगल्यात तांदूळ शिजवलं? शिजवलं ते शिजवलं, सगळा भात करून टाकला. सगळा भात करून टाकलं? सगळा भात करून टाकला का रे? हा. त्या तांदळाचा भात झाला पाहिजे, नाहीतर काय झाले पाहिजे होतं रे? बिर्याणी व्हायला पाहिजे. बिर्याणी व्हायला पाहिजे. बिर्याणी व्हायला पाहिजे. पडली. काय पडली रे? पडली बघा. अरे पण काय पडली? काय गावलं तर जगतोय आता. काय रे? काय पडले? माझी गुटी. गुटी गावली. गावली सापडली? इथंच होती. गावली. काय रे? आ हरामखोरा नशा पाणी काय करतो? काय 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 नाही. काय ते काय झालं? काय रे? खरकट्या पातीलातच बायकून तांदूळ शिजावलं. हा म्हणताना ती जण माझी भांडणं झाली. असा? हा. जोडीदार आता येतोय. आला नाही अजून? हा येतोय ना. संडल घे बोलवून. काका साहेबांच्या शरीरी त्रिवार मानाचा मुजरा. आशीर्वाद असो. पहिल्याच हेच ती दरबारची शिस्त मर्यादा.
प्रथम दरबारला आल्याबरोबर आम्हाला सिलेक्ट केला आहे. का नाही? ठीक आहे. का रे? महाराजांची तब्येत नादुरुस्त आहे. हो. चंद्रप्रभाच्या लग्नाची जबाबदारी आमच्यावरती सोपवलेली आहे. अगदी झालं तुमचं म्हणणं बरोबर. पण तुम्हाला आताच्या आता बोलावलं ताबडतोब दादासाहेबांनी. ताबडतोब बोलावलंय. आणि भानगड काय झाले? बोला. माझी फार गरिबी झाली. काय झालं? आई वडिलाची इस्टेट जी होती ती सगळी घोड्याच्या रेस मध्ये घालवून टाकली बघ. अशा फार वाईट. पुण्याच्या घोडे मैदानला, ह्या घोडे मैदानला हो, पुण्याच्या घोडे मैदानला आतापासून ह्याच्या घराला रेस खेळायचा लय जबरदस्त नाद आहे. बर. पैसा कुणाला पहिली पूर्वीची बाप दादाची इस्टेट जी होती हो. सगळी ह्यांनी घोड्याच्या रेस मध्ये घालवली. सगळी घालवली हो. सर्व. आणि माझ्याकडून पुन्हा 1 लाख रुपये घेऊन गेला. याच्याने घेतलं असा. ती सुद्धा हरला. ते बी हरलो. अरे रे, वाईट झालंय. पण पुन्हा मी डोकं चालवलं. बोला. आईला म्हणलं माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे का जात असतो? का जात असतो? त्या आजाराला सल्ला घेण्याकरता, बरोबर आहे. उपचार करण्याकरता. हो. आईला म्हणलं घोड्याची रेस जिंकण्याकरता आपण बी डॉक्टरकडे काहीतरी सल्ला मिळण्यासाठी गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब घोड्याच्या रेस मध्ये आई वडिलाची इस्टेट होती सगळी घालवून टाकली पण घोड्याची रेस काहीचा नंबर काय आपल्याला लागाना. घोड्याच्या रेसचा तुझा नंबर लागला नाही. मग डॉक्टर फार हुशार होता. बर. डॉक्टरनं 3 गोळ्या दिल्या. हो. एक 50 पॉवरची, दुसरी 100 पॉवरची आणि तिसरी 150 पॉवरची. कसल्या गोळ्या? घोडं पळायच्या. घोडे अरे रेस जिंकण्याच्या गोळ्या. शबा, डोकं चालवलं डॉक्टरने. घोड्यावरती बसलो. हो. रेस चालू झाली. बर. मग घोडं पळायला सुरुवात झाली. घोड्याने पळायला सुरुवात केली. त्यांचा बी घोडा शेजारी. आता शेजारी घोडं बर. माझा घोडा मध्ये. हो. पण शेजारचं घोडं काय माझ्या घोड्याला ऐका ना बाबा पळण्याच्या बाबतीत. लई चातुर घोडा शेजारचा लागला. शेजारचं घोडं लागलं जोरात पळायला. बर. आणि माझं घोडं दमाने पळायला लागलं. पाऊल टाकायला लागले. डॉक्टरनं दिलेल्या 3 गोळ्या. बर. त्याच्यातली 50 पॉवरची गोळी काढली. हो. घोड्याचा शेपूट वर केला. बर. घोड्याच्या ढुंगणात जशी गोळी घातली काय? असं 50च्या पिंड घोडं पळायला लागलं. घोडं 50च्या पिठनं पळायला लागलं. 50च्या पिंड घोडं पळायला लागलं. बर. मग तरी सुद्धा शेजारचं घोडं माझ्या घोड्याला पळण्याच्या बाबतीत ऐका ना. ऐका ना. बडूद्याचा घोडा होता तो. बडुल्यावर नांदलेला घोडा. पुन्हा डोकं चालवलं. हो. आईला म्हणलं शेजारचा घोडा आपल्या घोड्याला ऐकत नाही ना. बर. कसा शेजारचा घोडा रेस जिंकतो तीच मला बघायचंय. हेच मला बघायचं आहे. 100 पॉवरची गोळी काढली. बर. मग काय केलं? घोड्याच्या शेपूट वर केला. घोड्याच्या ढुंगणात जशी गोळी सारली. हो. 100च्या पिंड घोडं पळायला लागलं. 100च्या पिठनं घोडं पळायला लागलं. काय सांगायचं काकासाहेब? हो. माझं घोडं शेजारच्या घोड्याच्या पुढे जाणार. हो. तेवढ्यात मीच घोड्यावर खाली पडलो. तोच घोड्यानं पडलाच. आता बाउंड्री जवळच लागली रेस शिकायची. वाईट झालं. घोड्यावरून खाली पडलाच. वाईट झालं. काय केलंच मग? पण काकासाहेब बोला. घोड्यावर मी खाली पडलो म्हणून थांबलो नाही. हुशार गडी. 150 पॉवरची गोळी काढली. चाललीच. आणि ती 150 पॉवरची गोळी माझ्या ढुंगणात घालून घेतली घोड्याच्या मी पुढे. घोड्याच्या बी पुढे पळायला लागलाच. नाही हे कुठलं सांगत आहोत? हे लगवीनं पाठ फुगल्यामुळे सापान पडलं होतं. स्वप्नातलं सांगतोय तर काय? आणि तुम्ही सांगताय म्हणून आम्ही कुशल ऐकतो. मी सांगणार नव्हतो. मग पण ही अवलाद म्हणले सांग तुला काय करायचंय. काय करायचं होतं? उचल. काय बोलला रे? काय बोलला तो? बोलतोय ते बोलतोय नाही ते बोलतोय. काय बोललो? मग तू काकासाहेबांच्या चिपलीला पॉलिस आहे का? अरे आमच्या चप्पलच्या पॉलिस पर्यंत तुझी चौकशी. अरे तुझा हुद्दा काय? आमचा हुद्दा काय? मुद्द्याप्रमाणे बोललं पाहिजे चाललं पाहिजे. अरे वा. बोलतोय ते बोलतोय नाही ते बोलतोय. नाही ते बोलतोय. चपलाला पॉलिस आहे का? आम्ही बोललोय का? गाफस. चोप रहो. आज चपलाला पॉलिस लावतील ना तर उद्या चिपलीचं दुकान टाकतील. उद्या चपलीचं दुकान टाकतात. आला मरतोय गड्या आता. हराम खोरा काय तू बोलतोय ते बोलतोय नाही ते बोलतोय. काकासाहेब तुम्ही असं करा. दादासाहेबांनी ताबडतोब याच पावली बोलावलेले. ठीक आहे. हा आता लगेच चालू. या. आलो. हा या. या. कोण बोलला रे? गप की यार गप की. उलट तुझ्या दरबार आहे का काय रे? मी कशाला बोलतोय ते बोलतोय नाही ते बोलतोय. काय बोलला रे? काय बोललो? कुशाल म्हणतोय काकासाहेबांच्या डोक्याला तेल आहे का? तेल आहे का?
तर चौकशी. काकासाहेब तेल लावत्याल नाही तर राखेल लावत्याल. राखेल लावत्याल. कोण बोलला? काय नाही तुम्हाला कोण बोलते? आता कशाला एवढ्या मोठ्या धिफाड माणसाला कोण बोलणार आहे? अरे नालायक माणसा, अहो मी म्हणलो होतो का त्यांच्या चप्पलला पॉलिश आहे, डोक्याला तेल आहे. हरामखोरा तू बोलतोय, जर इकडे ढोंगणाची चमडी निघायला लागली. जाऊ दे काकासाहेब, दरबार मध्ये गेले ताबडतोब चल लवकर. आता 3 पावरच्या गोळ्या मात्र भारी होत्या बरं का. 150 पावरच्या द्यायला 200 पावरची गोळी शिल्लक आहे. तुझी गरिबी आहे. नाही मला नको. नको ठीक आहे, नोकराला पाठवला अजून आला नाही. अरे नोकरी करतात का गुलामगिरी करतात? लाच लुचपती खाऊन काहीतरी सबब सांगतात. महाराजांचा विजय आशीर्वाद. काकासाहेब येतात. कुठं आहे? बसा. येतात. आलेच काकासाहेब. राजांच्या जनी त्रिवार मानाचं मुद्रासो आशीर्वाद आहे. अरे तुझा आशीर्वाद आम्हाला चालतो का? खरे म्हणताय का? तुझा आशीर्वाद आम्हाला चालत नाही. हे खोटं बोलतात. चाल नाही चालत. माझा आशीर्वाद चालत नाही. नाही चालत. आंबाबाईच्या म्हणावं नवखाऱ्याने चालत नाही आशीर्वाद. अरे तुझा आशीर्वाद आम्हाला चालत नाही. मग माझी मला परत द्या. माझी मला परत द्या. माझी मला परत द्या. मिळाला का? मिळाला नाही मिळाला, अजून एक द्या. नाही मिळाला. राजे बोला. प्रधानजी, हा सांगितलेली कामगिरी काय केले? प्रश्नाचं उत्तर आलं नाही. हा का करत आहात? चंद्रप्रभाच्या लग्नाचीच ना. संडल बंडाल आम्ही आहे की दोघं बी? या साईडला या. आहे की? आता लग्नाची जबाबदारी यांच्यावर झोपले गोष्ट खरे. आमच्या मुलीचं वय किती आहे? 12 वर्ष. 12 वर्षाचं. हो. तर अंदाज वर पाहिजे 16 वर्षाचा. हो. आणि ते बी कसा? लय उंच नाही पाहिजे, लय ठेंगा नाही पाहिजे, लय जाड नाही पाहिजे, लय पातळ नाही पाहिजे, लय काळा नाही पाहिजे, लय गोरा नाही पाहिजे. असा मध्यम स्वरूपाचा वर शोधण्यास सर्वाला परवानगी आहे. आम्हाला सुद्धा आहे. सर्वांना परवानगी आहे. मुलगी किती वर्षाची आहे? 12 वर्षाची. तिला नवरदेव किती वर्षाचा पाहिजे? 16 वर्षाचा. पण मला एक म्हणायचंय बाबा, बोला. 16 वर्षाचा जर नवरदेव नाही भेटला हा. तर 8 वर्षाची 2 चालतील का? कुणासमोर काय? 8 वर्षे 2. 8 दोन्ही 16 नाही होय होत. अरे हराम खोरात पेरे 16 आले, पण नवरा 2 झाल्याचा विचार. दोन झाले दोन. कळत नसतं तर मला सांगायचं. शहाणे तुम्हाला समजतं ना? तुम्ही बोला. होय दादासाहेब, पण तुमच्या समोर ते बोलतोय, आपण कशाला तोंड घालायचं? तुम्ही सांगा. हा, मुलीचं मुलगा वय- कसा पाहिजे? लय शेवया. उंच नाही पाहिजे, हो. लय ठेंगा नाही हा, पाहिजे, मध्यम. लय जाड नाही मध्यम पाहिजे. स्वरूपाचं वर पाहिजे आहे. समजलं? चालेल चालेल. ह्याला कळतंय का नालायक माणसा? बरं. नालायक बोलतोय नाही ती बोलतोय, म्हणतोय 8 वर्षाचे 2 चालतील का? 8 वर्षाचे 2 चालते अरे, का? नालायक माणसा, मुलीचं वय आहे 12 वर्षाचं मुलीचं वय आहे 12 वर्षाचा. आणि शोभेल असा नवरदेव पाहिजे 16 वर्षाचा. 16 वर्षाचा. काकासाहेब बोला. मी असा विचारतो तुम्हाला, बोला. आपल्या शहरामध्ये हो किंवा आपल्या राज्यामध्ये जर 16 वर्षात जर नाही भेटला हो. तर 4 वर्षे 4 चालतील का? 4 वर्षाचे 4 वर्षाचे 4 चालताल का? त्याचं तरी काय चुकलं? बोला. सत्ययोग द्रुपदीला किती होतं? 5 होत. आणि मग ते एक कमीच म्हणला की. अरे ते सत्ययोग होता. हा. आणि बाळाचे सत्ययोग होता आणि हा कलियोग आहे. ह्या कलियुगात एका बाईला 4 नवरा असल्यावर काय होईल माहितीये का? काय होईल? वडावडी होईल. वडावडी होईल. राजे, चंद्रप्रभाच्या लग्नाची जबाबदारी आमच्यावरती सोपवली आहे तुम्ही. बर. पर मुलीला चालू वर्षे घातिक आहे. घातिक आहे? होय. आईला काल आपण पंचगान पाहिलं. चालू वर्ष मुलीला चांगला आहे, लग्नात विघ्न येणार नाही आणि लग्न काका चांगलं चांगलं तरी तरी होणार. आणि काकासाहेब तर काय सांगतात? तुम्ही कोणाचं पंचांगण पाहिलं? आ? तुम्ही कोणाचं पंचांगण पाहिलं? त्यांनी कोणाचं पाहिलं? तुम्ही कोणाचं आम्ही पाहिलं? प्रसिद्ध सोलापूरचे दाते यांच्या पंचांगणात आपल्या चंद्रप्रभाच्या लग्नाची कुंडली पाहून आलोय आम्ही. हा, थोडा फॉल्ट झाला बघा. बोला. मी जी पंचगान पाहिले ना बार. ती ह्याच्या म्हाताऱ्याच होत. आणि ते किती सालचं होतं रे? काहीतरी 84 सालातलं होतं. 84 सालचं
आणि आता कोणचा साल चाललाय? मी म्हणतोय 2000 साल चालू आहे बरं, काही चालणार नाही. 2002. आणि ह्यो म्हणतोय दरबार पुढे माझ्या पुढे एक बी माणूस जात नाही, का चालत नाही? हे काहीच म्हणला. अरे नालायक माणसा, म्हणलं होतं त्याला, कशाला तू एवढं सांगतोय? हा पंचकान भेजलंय घेऊ नको तू, तुला म्हणतो तुला काय करायचं? मोठा शान आहे. अरे बसे. चुप रहो. याला एक माणसा जीवच मारीन. आणि तेव्हा तरी सांगण्याची जबाबदारी तुमच्यावर तो सोपवले. अहो राजे, चंद्रप्रभाला चालू वर्षे घातिक आहे, लग्नात विघ्न येणार आहे. चालू वर्षे आपल्या चंद्रप्रभाचं लग्न राहिलं तरी चालेल. शांत असा. कोण आहे रे? आम्ही आम्ही दोघं दोघं नाही. बे. जा चंद्रप्रभा आणि बाळराजांना घेऊन या. आपली आज्ञा महाराज. आपली आज्ञा. जा. या बाळराजे, चंद्रबाबा, चंद्रबाबा, या 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 नमस्कार करते बाबा. खूप आशीर्वाद आहे पुरवणं, वा, वा, खूप वा. आशीर्वाद आहे. काय मुलं शोभत्या ती राजवाड्याला शोभत्या ती बघ. अरे वा. बाबा रोज आपला चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवत असतो आणि आजी चेहऱ्यावरती नाराजी का? बाळराजे, आ, चंद्रप्रभा, का हो आज जवळ जवळ तुमची मातोश्री वारून 12 वर्ष झालाय. झालेत ना. तेव्हा ही तपश्चरी चिंता आणि चिता. चिंता हा जिवंत माणसाला जाळते आणि चित्ता हा मेलेला माणसाला जाळते. तशी म्हणण्याप्रमाणे मला एक चिंता आहे. बरोबर आहे. एक काचेचा ग्लास आहे. काचेचा ग्लास एकदा जर पडलं तर त्याच्या ठिकरे होतात, पुन्हा जुळत नाही. मुलगी लग्नाला आले, मला याची चिंता आहे. एकदा लग्न झालं की आम्ही चारीधाम करायला रिकामा आहोत. बरोबर आहे. एकदा का होईना पण ताईचं लग्न झालं म्हणजे आम्ही सुद्धा धनुर्धर शिक्षण पूर्ण करायला मोकळे झालो. शबास, तेच म्हटलंय. काय विचार आहे? बाबा मला नाही इतक्या लवकर लग्न करायचं. का तुमचा विचार आहे? आज रविवार दिवस आहे. रविवार दिवस सुट्टी आहे. तुझ्या आईच्या मुला तुला काय करायचंय? काय बोलला रे? मला कोण ओरडला? उलट आहे. काय करायचंय रे? आणि मी काय बोललोय का? बोलतोय ते बोलतोय, नाही ते बोलतोय. या साईडला सांग. हा? काय काय बोलला बोलला रे? काय बोलला? कुशल म्हणतो बाईसाहेब केवढ्या मोठ्या झाल्या त्या. काय? तुला काय करायचंय रे? अरे तुझं काय अधिकार आहे? बोला? कुशल म्हणतो बाईसाहेब केवढ्या मोठ्या झाल्या त्या. काय बोलला? हे काय हे बोलला? मी बोललोय का? चाल बडे. अरे बाळा, बाईसाहेब मोठ्या नुसत्या झाल्या नाही त्या, मग त्या खाल्ल्याने मोठ्या झाल्या त्या. आता ताबिडे कुठे चालू आहे? खाल्ल्या पिल्ल्याने, खाल्ल्या पिल्ल्याने. अर्थ बोला. मराठी भाषेचा आणि अर्थ होतात. वळवायची वळती, जुळवायची जुळती, पळवायची पळते. खाल्ल्या पिल्ल्याने मोठ्या अर्थ झाल्या. बोला. अरे ह्यांना काय खाया पिया कमी आहे? शबास अरे राजांची मुलं आहे, शबास मोठ्याचं खाणं आहे ती. शबास. त्यांना काय खायला कमी आहे का? आणि मी बोललोय का? काय बोलायचं नाही. का बस? अरे ही मोठ्यांची माणसं आहेत. आज ही मोठ्यांची माणसं आहेत. मोठ्याचं खाणं म्हणजे मोठ्याच म्हशीचं. काय? काय? दही, दूध, तूप, लोणी, खवा. अर्थ बोला. ती त्याला कळतंय का? नालायक माणसं, अरे राजांची मुलं आहेत. ही राजांची मुलं होत. त्यांना काय लय दिवस आहेत का रे? यांना काय लय दिवस आहेत? अरे राजांची मुलं म्हणजे गुलाबाची फुलं. होय की? अरे राजांची मुलं म्हणजे गुलाबाची फुलं. हो. आणि लेका तुझी मुलं ती कुत्र्याची पिलं. एकाला नाही आंगड, एकाला नाही टोपडन, त्यांची माप काढायला लागलं. अरे हुकी वाजवलं. आज रविवारी शाळेला सुट्टी आहे. मी आणि ताई लाल बगीचात फिरण्याकरता जाऊ असं म्हणतो. राजकुमार, चंद्रप्रभा, का हो तुम्ही फार हट्टे. ते हट्ट आम्हाला पुरवणं कर्तव्य आहे आमचं. तुमच्या जोडीला कोण पाहिजे हे संघ? नको. काय भीती आहे का बगीच्यामध्ये? कुठल्या प्रकारची भीती असते तर एक ठीक आहे. कारण घार फिरी आकाशी पण तिचं लक्ष पिल्लापाचे. तसे म्हणण्याप्रमाणे सगळं पद प्राण तुमच्याकडे आहे. तवा तुम्ही जा, पण लवकर या म्हणजे झालं. हा लवकर येतो. जा. प्रधानजी, बोला राजे बोला. जरा लक्ष असू दे म्हणजे झालंय. त्याची काही काळजी करू नका. समजला? हो, बोला, राजे. बगीचात गेले. इथोच या. बस. चंद्रप्रभा आणि बाळराजे लाल बगीचात गेले आहे.
त्यांच्या पाठोपाठ जातो आणि चंद्रप्रभाला प्रेमाची मागणी मागतो. प्रेमास कबूल झाली तर ठीक, नळपेक्षा तिचा छेड केल्याशिवाय ही प्रधानजी जगाला नाव सांगणार नाही. खरे मी जे काय बोललो आहे हे यांनी ऐकलं वाटतं. खरे बोला. मी काय बोललो आहे ते ऐकलं? सगळं ऐकलं. सगळं ऐकलं? हो. आणि काय ऐकलं? तुम्ही नाही का म्हणला दरबार मध्ये 2 गरीब नौकर आहेत, त्यांच्या मुलाबाळाला अन्नधान्य द्यायचं, त्याला धडूत कपडा द्यायचा, त्याला पगार वाढ करायचा, हेच तुम्ही बोलला ना, बाकी काय बोललाय? हो. मग यांना काय अंगठा कळायचं? जोडीदार, आपण जे ऐकलं ते यांना काय घंटा सांगितलंय? अरे घंटेची काय भानगड आहे रे? शिव म्हणला काल मारुतीच्या देवळात गेलतून घंटाच वाजवला नाही. अरे 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 मोठी चुकी केली आहे. लय चुकलंय बरं का तुझं. माझ्याकडून हो. काय झालं? अरे प्रथम मारुतीच्या मंदिरात गेलं की घंटा वाजवायचा असतो, बर देव दर्शन करायचं आणि येता येळेस सुद्धा घंटा वाजवायचा असतो. तुम्हाला कसं काय माहिती? अरे 12 वर्ष झालं हा, आम्ही भजन पूजन करत आहोत. बर मारुतीची सेवा करत आहोत. बर. मग मारुती किती वेळा तुमच्या संग बोलला? अरे ती पाषाणाची मूर्ती हा, आणि दगडाशी कधी बोलती कर? आणि मग भक्ताचं हित चुकतं बघा. काय हो? भक्त मोठ्या आवडीनं देवाच्या दर्शनासाठी जातो, हो. जाता वेळेस देवळात बांधलेला घंटा वाजवतो, हा देवाचं दर्शन करतो, बर येता वेळेस घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, निघून येतो. हा. पण देव मनातली मनात काय म्हणतो माहित आहे का? काय म्हणतो? आला तरी घंट्या मारी, गेला तरी घंट्या मारी. घंट्या मारी. बस हेच ते दरबारचे 2 कावळ्याचे पिल्ल आहेत. आपल्या प्रेमास कोणचा कठाडवा येणारा तो कठा नाहीसे करून हे चंद्रप्रभा कधी आमच्या ताब्यामध्ये येईल असं मला वाटत आहे. गेलं पाहिजे लाल बगिचात. पाहिली का 12ची अवलाद? 12.5ची अवलाद. आता काय म्हणतो, लहानपणापासून त्या मुलीचा सांभाळ मी केलाय, तर मुलगी लग्नाच्या वयात आल्यापासून मन कसं बेचैन बेचैन होत आहे. हो. मुलगी आणि मुलगा लाल बगिचात गेला आहे, हो. त्यांच्या पाठोपाठ जातो, त्या मुलीला प्रेमाची मागणी मागतो. प्रेमात जर नाही कबूल झाली तर तिच्या बळजुबरीनं बलात्कार करतो. पण त्याला कुठे माहिती आहे 2 कावळ्याची पिल्लं आहेत? प्रधाना, काय काय करतोस, कुठं कुठं करतोस, कसं कसं करतोस, ही सख्या डोळ्याने बघणार आणि तुझ्या आईला नामागडूच लावणार. त्याशिवाय जमणार नाही. तू असं कर, काय रे? तू दरबार सांभाळ, हो. त्याच्या पाठोपाठ मी जातो, तो काय करतोय ते बघतो. नाही त्याच्या आईच्या वाट्यात जर रोट्या भराना तर नावचा हवालदारच सांग. शाबास रे बहादरा. पण दरबार सांभाळ, कडे कोट पारा राहू दे. कडे कोट पारा ठेवणार, डोळ्यात तेल आणि ढुंगणात वाचा. वाटा नको कशात घालू, जळून मरशील. नुसतं डोळ्यात तेल, नुसतं तेलच घाल डोळ्यात. चाल लवकर. हुशार वापस्या. आपल्याला सांगितलं दरबार सांभाळायला. ह्यो गेलाय रंगीच्या घरी, ताबडतोब बगिशात. हुशार हो पशार, कुणी बी काय न्या. ताई, काय दादा? प्रत्येक रविवारी इथंच फिरायला जाऊ. असं का? हा. अरे दादा, हा? मला चालून कंटाळा आलाय. बर. मला ताण लागली, पाणी आण. असं म्हणतेस? हा. मी या ठिकाणी उभे राहा झाडा सावलीला, तोपर्यंत मी येतोस. तू लवकर ये बर का? हा, पाणी घेऊन आ. निवांत पोक्रमची वाट बघत बसलय. चंद्रप्रभा. कोण? काका साहेब? होय, अहो तुम्ही काय येणं केलं? राजांनीच लावला आहे. चंद्रप्रभा, हो.
मला एक बोलायचं आहे. बोला ना. बोलो. हा. माझं प्रेम तुमच्यावरती बसलं आहे, तुमचं आमच्यावरती आहे का नाही हे सांगा पाहू. काका साहेब, प्रेमाचे नाते 3 असतात. बर. एक बहीण भावंडाचं असतं. नाही नाही नाही, माय लेकराचं असेल. तसलं प्रेम आम्ही लोटाच्या ठोपीने कोसळत असतो. काका साहेब, मला याच्या पलीकडे प्रेम कळत नाही. चंद्रप्रभा, कॉलेज कुमारी नव्हेच, तिला सगळं कळत आहे. खरंच हो काका साहेब, मला हे प्रेम कळत नाही. चंद्रप्रभा, तिसरं प्रेम तुला कळत नाही. नाही ना. आई, या जगात श्रेष्ठ प्रेम नवरा बायकोचं प्रेम एक प्रेम. साहेब, आमचा अन्न खाता आमच्यावरती अत्याचार करता, तुम्हाला लाज वाटा पाहिजे. मूर्ख कुठले? मूर्ख? मूर्ख मला म्हणालीच? तुम्ही माझ्या बाप्पासारखं आहात. चंद्रप्रभा, ते मला सगळं चालत आहे. ह्या कुत्र्याच्या प्रेमाला मी कधीच कबूल होणार नाही. कुत्रा म्हणालाच? चंद्रप्रभा, याच ठिकाणी कोण तुझे स्वप्न का करते तेच मी पाहतो. चंद्रप्रभा, ये चंद्रप्रभा, ये. चंद्रप्रभा, बोल, माझ्या प्रेमास कबूल आहेस का नाही? कधीच कबूल होणार नाही. नाही. वग सोर की झडप तुझ्या अंगावर टाकेन. ये चंद्रप्रभा, ये. नादान भोकडा जेवलात, आमचंच अन्न खाताना आमच्यावरती उलट आहात. बाळी राजे, जीवाला थोडी लाज शरम आबरू तरी वाटली पाहिजे. पण असं आमचं कोणतं घडलं तरी काय? घडलं तरी काय? अहो, जे घडलं ना ते विचारू नका. काय घडलं म्हणजे आमच्याच घरी राहून आमच्याच घराची वास मोजता आहात तुम्ही. बाळी राजे, अहो, किती जर केला तर तुम्ही आमच्या ताटाखाली खालची मांजर आहात. एक ध्यानात ठेवा, असला जर कृत्य प्रकार पुन्हा घडला तर माझी इतका वाईट माणूस नाही कोण. बाळी राजे, पण असं आमचं कोणतं काय घडलं आहे? काय घडलं आहे? धडधडी तुम्ही आमच्या ताईचा हात धरला होता का? काय? हा. नाही रे बाबा, तुझ्या ताईचा हात आम्ही धरला आहे असं प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे? डोळ्यांनी पाहिलं आहे. बाळराजे, तुमच्या ताईचा हात आम्ही कसा पकडला आहे ते दाखवता येईल तुम्हाला? दाखवता येईल, तेच दाखवतो. दाखवा पाहू कसा पकडला आहे. माझी ताई या ठिकाणी उभा, बर, आणि तुम्ही इथून आला आल्याशी वाघासारखी धरून मारून असा ताईचा माझा हात धरला. हराम खोरा, काय करतात काकासाहेब? लाल बगिशात येऊन सख्य भणी संग प्रेम करतोच नाही काकासाहेब. शरम नाही वाटत? नाही काकासाहेब, काकासाहेब, असं बोलच आरोप घेऊ नका आमच्यावरती. काकासाहेब, काकासाहेब, तुमच्या मी लाल बगिशात येऊन काय करतोच? नाही काकासाहेब. काय करतोस? काय काय करतो केलं आहे सार बघलेला चंडाळे? काकासाहेब? काय केलं आहे? घेऊ नका काकासाहेब. काय केलं आहे? काय केलं आहे? नालायक माणसा. काकासाहेब, असे वाटेल ते आरोप आमच्यावरती घेऊ नका. काकासाहेब, मी तुमच्या पाया पडतोय. काय मी काय देव आहे का? देव देवळात आहे. काही म्हणा, परंतु बहिणी बरोबर असं पाप्य कृत्य करणार डोळ्याने आम्ही पाहिलं आहे. असा आरोप आमच्यावरती घेऊ नका काकासाहेब. नाही,
ह्या हराम खोराला जिवंत ठेवून देखील उपयोग नाही. नको काकासाहेब, मी माझे पाय पडते दादासाठी. मला दादाने काय अपमान केला तर. वोट वोट बोल, तुझ्या जर भावाचे सत्मुखा करायचा असेल तर एकदाशी प्रेमास कबूल हो. नाही ताई, याच देहाच्या रक्ताच्या कारणाच्या जर आकाशात उडालेला तर या नादान बोकडाच्या कधीच प्रेमाला कबूल होऊ नकोस. काय हा, बोकडाला नाही करठ्या, तुझा कथाच काढला पाहिजे. घे तुझ्या परमेश्वराचं नाव, घे तुझ्या परमेश्वराचं नाव. काकासाहेब, काकासाहेब वाटेल त्या रूप घेऊ नका काकासाहेब. प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे. काय कर्तबदारी करता आहे. एका माथा माऊलीच्या पोटी जन्म घेऊन आणि भोंडाचं नातं असताना नवरा बायको सारखं नातं तुम्ही करताय. काय केल्याच काय बाजूहाट. अहो काकासाहेब नका, माझ्या दादाला मारू नका. बाजूहाट काकासाहेब, मी तुमच्या पाया पडते. हे चापकाचे फटके त्याच्या अंगावरती पडणारी तुझ्या अंगावरती पडते. नाही काकासाहेब, वाटेल ते आरोप आमच्यावरती घेऊ नका. हा, तुला आता 1, 2 आणि अरे काय चाललंय काय? काय चाललंय काय? हवलदार, काय तुम्हाला सांगायचे यांची कर्तबदारी? सांगा की. लाल बगिशात आले आहे. बर. आणि हे भणी भोंडाचं नातं असताना नवरा बायकोच्या प्रेमात वावरतात. मग तुम्ही काय करत होता? या नीच नादान करठ्याला फासाच्या दोरावरती लटकवून टाकत होतो. काकासाहेब, आज तुम्ही विचार केला का? काय? आज ना उद्या होणाऱ्या राष्ट्राचे राजे आहेत ते. आणि अशा राजांना आपल्या नौकराच्या हातून मारण्यापेक्षा त्यांना त्यांच्या बाबांच्या ताब्यामध्ये द्या आणि बाबा काय शिक्षा देतील ती देऊ द्या ना. ठीक आहे. हो हवलदार, आम्ही चलतो पुढं. चालेल. ताबडतोब याला जकडबंदी करून राजवाड्यात हजर करा म्हणजे झालं. आपली आज्ञा काकासाहेब. आलोच. या. बालराजे, हवलदार आणि चंद्रबाबा, जोपर्यंत तुमच्या पायापाशी मी नोकरी करत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. या माझ्या पाठीमागे. मुलांना बराच वेळ झाला बगीशात, अजून आले नाही. का टाइम लागला नाही काय नाही. त्यांना सांगितलंय कदा नोकरचा करण्या, तरी आले नाही. बाबांचा विजय. संडाल, बोला महाराज. लाल बगीशात चंद्रप्रभाने बाळाचे गेले नाही, अजून आले नाही. गेलेले अजून आले नाही. नाहीत. फुलं तोडायला उशीर झाला असेल त्यांना. खेळणं पाळणं. पण त्यांना सांगितले की तुम्ही आल्याशिवाय मी जेवण करणार नाही. येतील ना, येतील आता. ठीक आहे, घ्या विश्रांती घ्या, बसा. आले. आपल्या नगरीत हसल्यासारखी गोष्ट घडली आहे राजे. आनंदाच्या भरात हसा. प्रधानजी, बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय गिळत नाही. हसण्याजोगी अशी गोष्ट तरी आहे काय? राजे, चंद्रप्रभाला वर शोधला आहे. आनंदाची बातमी आहे म्हणूनच म्हटलं तुम्हाला हसा हसा. वा वा, आनंदाची बातमी. पण कुठल्या शहरात आहे? कुठं आहे? ठिकाणा कोणता आहे? राजे, कुठल्या शहरात नाही, आपल्या नगरीतच आहे. नगरीत? पण त्याचं नाव? नगरीतच काय, पर आपल्या राजवाड्यात आहे. तेच विचारलं आहे. त्याचं नाव सांगता येईल का? राजे ऐका,
चंद्रप्रभाणी बळीराजे या दोघांचं नातं कोणतं आहे? काय विचारता हा? तुमची तुम्हाला भाषा कळते का? बने भावंड करता आहेत का नाही? आतापर्यंत बार दुनी तुम्ही जर दरबारमध्ये नोकरी करत आहात आणि नातं मला विचारता? नाही 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 राजे, फणी भावंडाच्या नात्यातून ती वावरत नाही. मग त्यांचं नातं कोणतं आहे ते सांगू तुम्हाला? सांगा ना. त्यांचं नातं नवरा बायकोच्या प्रेमात वावरतात राजे. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगा. खमोश! कुणासमोर काय बोलत ते अक्कल पाहिजे. अरे वा, जगात कोणच्या आहे बने भावंडाचं नवरा बायको सारखं प्रेम? शरम वाटत नाही? राजे, बरोबर 24 वर्ष झालं तुमच्या दरबार मध्ये आम्ही इमानदारीनं नोकरी करत आहोत. प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेली या लाल बगिशात गोष्ट आहे. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो आहे मी. या सरा पाठीमाग कोण आहे रे तिकडे? मी आहे की. या साईडला वा. बोला महाराज. नात्याने घेऊन ये खेचो. बाळराजांना? हो. ठीक आहे. काय करावं नाही काय नाही. जगात तोंड तरी कुठल्या पेशांना धावावं आणि न कुठं. बाबांच्या चरणी सततच्या प्रणाम आहे. बेकारच हो. कर्ज 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 काय केलंस काय केलंस काय बाबा. केलं? शेवटी बनीशी प्रेम. बाबा तुम्ही उपस्तात मेलासता तरी ठीक वाटलं असताही राजकुळीत जन्म घेण्यापेक्षा एखाद्या कुत्रीच्या पोटी जन्म घेतला असता तरी आनंद वाटला असता. कर्ज बाबा तुम्ही आरोप माझ्यावरती घेता. आरोप देताही नाही तेच चालू आहे. म्हणून नाही बाबा. काय चाललं आहे? बाबा राजे, तुमची तब्येत नादुरुस्त आहे. तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार आहे. राजे शांत व्हा. आपल्या नगरीचे तस्कर यांना ताबडतोब घेऊन या आणि या हरामखोराला शिक्षा, त्याला फाशीचा हुकूम द्या. चला संडाल मी आहे की. जक्कडबंदी करा आणि हुकमाशिवाय अन्न किंवा पाणी द्यायचं नाही. ठीक आहे. समजलं? आणि परत लवकर या. संडाल काय करवाणी काय नाही. प्रधानजी बोला महाराज. लबाड बोलणार नाही. जा. कल्याणी बल्ल्या आपल्या शेरची तस्कर कंच्या नौकराच्यातून जर काम ठकलं तर येणे हे काम पार पाडलंच पाहिजे. हे ताबडतोब आमच्या पैसे हजर करा म्हणजे झालं. महाराज आलोच. पाहिली का बाराची अवलाद? बहिणी भावंडाचं प्रेम, ती नवरा बायकोचं प्रेम सांगितलं राजांना. आपल्याला काय करायचंय? सांगितल्या कामाचं आणि दिल्या भाकरीचं. गेलं पाहिजे तस्करला आणायला. नगरीचे तस्कर म्हणणारा तो आम्हीच आहोत. परंतु सकाळपासून वाट पाहतोय, अजून कुठलाच तपास नाही. का रे बलिया? काय म्हणता? अरे का रे मित्रा? अरे सकाळपासून एकही काम अजून आपल्याला आलं नाही. हो पण आता इथं थांबून काय उपयोग नाही. आपल्या ठिकाणावरती चल म्हणजे झालंच. येतो का नाही? चला. चल. कोण आहे? हवलदार काल आहे. दादासाहेबांनी ताबडतोब बोलावलं. पाहिलंस? अरे साखरेचं खाणार त्याला देव देणार. ताबडतोब बोला. याच आनंदाच्या भरामध्ये कुठली गोष्ट आहे ती कानावर? आम्हाला तरी काय माहिती आहे? ठीक आहे, म्हणजे दरबारामध्ये बोलवलं आहे. चला. चला. या मुलाकरता विचार मी बराच केला आहे. मनाच्या गाडीला विचारचा ब्रेक टाकला पाहिजे. टाकलं मला पाहिजे. आता तस्कर कल्याणने बल्ल्या बोलवलं आहे. हो, महाराजांचा विजय असो. आले? आशीर्वाद असो. महाराजांच्या चरणी ती
नमस्कार महाराज समुद्रा. शुभ आशीर्वाद आहे. महाराज कल्ल्या भल्या. बोला महाराज. आज दरबार मध्ये 24 वर्ष नोकरी करत आहोत. होय महाराज. असे हजारो सैन्य असेल त्यांच्या हातनं काम थकलं तुम्ही आतापर्यंत पार पाडला आहे. होय महाराज. तर महत्वाची जबाबदारी आज तुमच्यावर तो सोपवतो आहे. बोला महाराज. बाहेर निघले. मी ऐक. जा राजकुमारला घेऊन ये. ठीक आहे. आमचा राजकुमार आहे त्याने एकदम फाशीच्या तख्त्यावरती चढवायचा आहे. ठीक आहे महाराज आपली आज्ञा. ते सांगतोय न विचार कुठला करता त्याचा नावाचा विचार करता 1 2 3 म्हणजे 2 खेचला पाहिजे. ठीक आहे. पासून असे लीतभर लोंबले पाहिजे. काही केलं हेच कर ठेव. बाबा हो तो म्हणाय तयार. बाबा स्वतःच्या मुलाचं शांत युवराज बाबा म्हणायच्या लायक राहिला नाही. बाबा म्हणायच्या लायक राहिला नाही आणि त्यात उतारला नाही. अरे खानदान तशी माती रक्त तशी मूर्ती शाळा तशी संस्कृती. ज्या ठिकाणी ज्वारी पेरली त्या ठिकाणी बाजरी उगवून आले. काय उपयोग तरी आहे. बोल 1 2 3 मला 2 खेचला पाहिजे. ठीक आहे महाराज. 1 2 3 म्हणलं की बाळराजांना फाशी. बोल. बोला. 1 2 आणि 1 करे हराम खरं. काय झालं. सरळ जर 3 म्हटलंच तर तुझ्या बापाच्या पदरात काय हेलिकॉप्टर उतरल का. आता 2त 1 टाकल्यावर नाही होत 3 होत. हा सरळ बोलो 3. सरळ म्हणतो. सरळतील मला 1 2 आणि 3. आले कवळेचं पिल्लं. काय चाललंय काय काढथळा टाकलास. राजे आज ना उद्या होणार राष्ट्राचे राज्य आहे ते. बर आणि अशा राजांना फाशी देण्याची कारण ते आम्ही सांगून आणि तुम्ही ऐकण्याची गोष्ट यांच्यातून घडले. पण मला बी 2 मिनिट बोलण्याची परवानगी पाहिजे. परवानगी सर्वांनाच आहे. बरोबर आहे परंतु त्यांनी काय केलेलं आहे हे सांगितल्याशिवाय कसं कळणार. ऐकायचं आहे. हो सांगा ना. मग ऐक. बोला. आज रविवार दिवस असल्या कारणानं बर चंद्रबाबाने महाराज बगीचा सहल करण्यासाठी निघाले. बर आणि ते सहल करायला आम्ही परवानगी दिली. सहज बगीचा सहल करण्यासाठी गेली. बर प्रधानजीनं पाठीमागनं जाऊन पाहिलं की पापी प्रेम आहे. मग सांग अशा नरनामाला मी काय शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे बाळराजांनी स्वतः बहिणी संग प्रेम केले. हो बाळराजे झाले आरोपी. होय. तुम्ही यांना सांगितलं. हो तुम्ही झाला फिर्यादी. फिर्यादी आणि तुम्ही न्यायाधीश. काय झालं तरी काय. अशा किती जणांना न्याय देऊन पण फसवता. काय चुकलं आमच्याकडून. तेव्हा या फिर्यादीला साक्ष पुरावा आहे का नाही. हा हो आहे ना. सांगा की तुम्ही. ती आमचा आहे साक्ष आमचे. बर आमचा कैद आमचा आहे. हुकुम आमचा आहे. राज्य आमचं आहे. फिर्यादी बी तुम्हीच. आम्हीच आहोत. बरं असं करा इकडे साईडला सरा. आपलं भांडण लागण्यापेक्षा हो प्रजा न्याय देईल तेच खरा मानायचा. बोला. काहो मंडळी आता तुम्हीच सांगा फिर्यादीची साक्ष पुरावा चालती का. चालली पाहिजे. चालली पाहिजे. तुम्ही म्हणताय चालती पण तुमचं बसलेलं बाप काय म्हणतात ऐका की. बाप नाही चालत असेल तर त्या फाशी. नंतर माझी एक फिर्याद आहे. अरे तुझी कसली फिर्याद आहे. माझी फिर्याद अशी आहे की प्रधानजीच्या आई संग प्रेम आहे त्यांना फाशी. हा? अरे ती माझी जन्म देते माथा माऊली. ती माझी आई आहे. आता तुम्हीच सांगा तुमची आई तुम्हाला कळती आणि त्याची बहीण त्याला कळत असेल का नसेल. फाशी देता येत नाही. ह्या फिर्यादीला साक्ष पुरावा असेल तरच फाशी देता येत. ए जुडीदार फास सोडव. ठीक आहे राजे मला 3 दिवसाची मुदत द्या. 3 दिवसाच्या आत एक रंग मालक बळीराजाचं आणि चंद्रप्रभाचं प्रेम हे स्पष्ट तुम्हाला दाखवून देतो आहे.
आणि नाही दिला तर या आपल्या शेरचा मस्त हाती माजलेला त्याच्या पायाला बांधून या शेऱ्यातून मिरवणूक काढल्या जाईल म्हणजे विचार करा. ठीक आहे राजे. साहेब, 3 दिवसाच्या आत जर तुम्ही बाळराजा आणि चंद्रप्रभाचं प्रेम एका महालात जर पकडून दिलं हो तर बाळ युवराजासाठी मी स्वतः हवलदार फासावर चढेन. असं आणि नाही जर पकडून दिलं तर दोबी तलावापर्यंत ताणून दगडाने हाणीन. काय हा दगड्यानी? हो मग बर ठरलं हे. ठरलं लावा का मला. ठरलं. या तुम्ही बाबा. ठरलंय. यांना साक्ष मिळत नाही तोपर्यंत यांना बंद खाण्यात टाक. हा चला यांना बंद खाण्यामध्ये नेऊन टाका. काय झालं? ठरलेली रक्कम ताबडतोब काका साहेबांकडून घेऊन ये. आमची ठरलेली रक्कम आम्हाला परत करा. ठरलेली रक्कम हे हरामखोरा चल चल तो हो. ठरलेली रक्कम घ्यायला पडदा मी तयार केला आहे. याच कवळेच्या पिल्लाने नाटकाचा पडदा फाडला आहे. आता दुसरा मी नाटकाचा पडदा तयार करतो आहे. बाळराजाला चंद्रप्रभेच्या महालाव कसं झोपू घालायचा यालाच म्हणायचा कल आणि हुशाऱ्याने डोकं. बाळराजाला गोड बोलून त्याच रंगीच्या झोपडीवरती नेतो आणि पहिल्या धाराची एक बॉटल दारू पाजतो, पिऊन फिटअप करतो आणि चंद्रप्रभेच्या महालात आणून झोपू घालतो. यालाच म्हणायचं अक्कल, हुशारी आणि डोकं. कोण म्हणतोय खोका? डोकं डोकं बर खोकचार खोका पाहतो. जोडीदार पहिली का 12ची अवलाद? 12.5ची अवलाद. आता काय म्हणतोय? पहिला नाटकाचा पडदा तयार केला तर या कावळ्याच्या पिल्लाने फाडला. तर आता दुसरा नाटकाचा पडदा तयार केलाय. हो. बाळराजाला रंगीन नायकिनीच्या घरी नेतो, तिला 2 बाटल्या दारूच्या मागवतो, त्या ठिकाणी बाळराजाला दारू पाजून फिटाप करतो आणि पुढचा समाचार पाहतो. पण त्याला कुठं माहिती आहे 2 कावळ्याची पिल्ला आहेत? परदाना काय काय करतोस, कुठं कुठं करतोस, कसा कसा करतोस ही सगळ्या वेळेला बघणार आणि तुझ्या आईला कुकुड कोंबडा लावणार. त्याशिवाय जमणार नाही. तू असं कर. काय रे? तू दरबार सांभाळ. हो. आणि ज्या वेळेस मी या दरबार मध्ये नवीन नोकरीला होतो त्यावेळेस मला 25 रुपये पगार होता. माझ्या आधी? तुझ्या आधी रे. त्या 25 रुपयातलं 12.5 रुपये मी रंगीन आयकिनीला द्यायचो आणि 12.5 रुपये माझ्या आई वडिलांना मी द्यायचो. अरे रंगीन आयकीन तर 12.5 रुपयाचा माझा जुना खटका आहे. त्याच्या आधी मी जातो, रंगीन आयकिनीला पिन मारतो आणि नाही उलटी पालटी करून म्युन्सिपाल्टीच्या गटारात जर फेकाना तर नावचा हवालदारच सांगत. शाबास रे बहादरा. तू दरबार सांभाळ. जा लवकर. पहारा कडेकोट ठेव. त्याची काळजीच करू नको. कडेकोट पारा ठेवणार. शाबास. जा लवकर. हुशार हो पश्यार. ह्यो गेलाय रंगीच्या घरी. आपल्याला सांगितलं दरबार सांभाळायला. हुशार हो पश्यार, कुणी बी काय द्या. ह्योच वाडा रंगीचा दिसतोय बरं का. नक्की रंगी असणार. आता रंगी लाग मारून घेतली पाहिजे. रंगे, ए रंगे, कोण आहे? काय आवाजावरून ओळखू ये ना काय? अरे बाबा, असला आवाज माझ्या कानावरती रोज कितीतरी येतात. मग आता माझा कितवा नंबर आहे? काय म्हणला? लय कुचामली. दिवा झाला ना का काय? हवालदार, दिव्याला तेल असलं तर दिवा जळतो. बर. दिव्याला तेल नसल्यावर दिवा कसा काय जळणार? आता तेल का विहिरीचं गाडाचं पाणी आहे वेग. काय तुझं दिवटनच उतर आहे, त्याला मी काय करणार आहे? किती नालायक माणूस आहेस रे. तू एकटीच आहे का? आणि कोण आलंय? अरे बाबा, माझ्या बहिणी आल्यात ना मुंबईवरनं. बहिणी आल्यात? 2 जणी आल्यात. अगं मग बोलव की तुझ्या बहिणीला तुझ्या. काय म्हणला? ए हलकटा. अगं तिला बोलव की जरा माझी ओळख करून दे. असं ना? हा.
हाक मारून घेऊ का? घे बरं हाक मारून. अगं आशा उषा. आशा उषा सख्या बहिणी. सख्या बहिणी. नमस्ते 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 नमस्ते. आशा उषा काय? चांगली पुरी घ्यायला अंगावरून घेतीस का काय? किती नालायक माणूस की आहे. तुझ्या बहिणीलाही शिकवलंय का? काय रे? कुशाल मला अंगावरून घेते. अरे पण तू त्यांना धरतोयस ना. कोण? तू. हे बघ आमच्या खेडेगावची पद्धत. बर. पाहुणा एखादा आला तर तांब्या भरून पाणी देते. देत्यात. आता इथं पाणी बी नाही. हो. म्हणलं भेटून घ्यावं. बाया माणसाला भेटत्यात काय हलकटा. तेव्हा या तुझ्या सख्या बहिणी. ही माझ्या सख्या बहिणी. तेव्हा या तुमच्या सख्या दोघीला बहिणीला हो. मला काय म्हणायचं? काय म्हणायचं? हो. सांगू तुला? सांग ना. तू असं कर का? बाहेरनं कोण येतं का तिथं बघ. असं? तोपर्यंत तुझ्या बहिणीला मी गपचीप सांगतो. असं. हो सांगते. हो. अगं शेजारीन बाई तुझी सवय काय? अगं तुझ्या सवयीला औषध नाही. अगं शेजारीन बाई तुझी सवय काय? तुझ्या सवयीला औषध नाही. नको नको म्हणतास भांडतीस काय? अगं नको नको म्हणतास भांडतीस काय? वर खवून या लुगड तुझ पाहून दार उघड. आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दार उघड. आत शिरलंय माझं कोंबड. बाई तुझी खोली दिसाई निराळी. दाराच्या भोवतणी सारी हराळी. बाई तुझी खोली दिसाई निराळी. दाराच्या भोवतणी सारी हराळी. जागा स्वच्छ नाही अगदीच काळी. जागा स्वच्छ नाही अगदीच काळी. कशी दिसती आग पुढं. अरे माझं बंडोकलं. बंडुकला काय म्हणतोस रे? गोड लागतंय. बोल लागते. तर ते कॅमेरामॅन कसा टाव करायला लागलेत बघितलं का? त्यांच्या मनात माझ्या कोंबड्या कवाशी नंबर येतो. तुझं पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड. तुझं पाहून दार उघड आत शिरलंय माझं कोंबड. अगं तुझ्यामुळं माझं कोंबड ही सोकलं. सांग आता माझं कुठं ग चुकलं. अगं तुझ्यामुळं माझं कोंबड ही चुकलं. सांग आता माझं कुठं ग चुकलं. शाहीर शिवाजीनं किती रेकलं. शाहीर शिवाजीनं किती रेकलं. बघू नकोस बुवाकडं तुझ पाहून दार उघड. बघ ती बारकं पोर कसं टाव करलंय बघितलं का? चौक ती समोर बसलेलं ते बघ. काय ते काय चौक टीव्हीत बघतंय ते बघ. काय म्हणतोय काय? ते म्हणतोय माझ्या कोंबड्या कवाशी नंबर येतो या. असं का? असू द्या बाबा नो कोंबडी आताशी चोरून अंड घालायला लागली या. तुझ पाहून दार उघड आत शिरलंय यांचं कोंबड. तुझ पाहून दार उघड आत शिरलंय यांचं कोंबड. शेजारीन बाई तुझी सवय काय? अग तुझ्या सवयीला औषध नाही. अग शेजारीन बाई तुझी सवय काय? तुझ्या सवयीला औषध नाही. नको नको म्हणतास भांडतीस काय?
नको नको म्हणतास पांडकीच काही वर खवून या लुगड तुझ पाहून दारुगड आत शिरलंय माझं कोंबड तुझ पाहून दारुगड आत शिरलंय माझं कोंबड अयो काकासाहेब आलं. काकासाहेब आलं काकासाहेब आले लवकर उरक. मला दडवायचं खरं ए हलकटा मला दडवायचं करायला निघाला वैरे. मला दडवायचं मग जा लवकर बाथरूम मध्ये जाऊन बस जा. बाथरूम मध्ये हो जा. अयो काकासाहेबाचा आवाज लय मोठा आहे बाबा. या काकासाहेब. अहो, काय झालं एवढं वारडायला तरी? किती वेळ झालं तुझ्या दरवाजावरती आम्ही बोंबा मारत बसलो आहे. अहो मी जरा आंघोळ करत होती. असा हो. रंगे काय झालं हो? उद्या 10:30 वाजता महाराजांचा मुलगा बाळी रखे बर यांना तुझ्या झोपडीवरती घेऊन येईल. असं यांच्यासाठी कोरी कटकटीत एक बाटल पहिल्या धाराचे ठेव. अहो ती काय मला सांगावं लागतंय का? अरे हेच पैसे कमवायचे तुझे. हीच वेळ आहे. अहो पण किती देणार असं सांगा तरी. या कामाचा मोबदला हो तुला 10,000 रुपये देऊ आम्ही. असं? हा अहो पण तुम्ही काहीच काळजी करू नका. असं ना? या तुम्ही आता. ठीक आहे आलोच. या. ए हवलदार. डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा. गाणं म्हणतोस का काय? नव तुझं किती दिवस झालं बाथरूम धुतलं नव्हतं? अरे बाबा मी मुंबईला गेली होती. काय वास मारतय तुझं बाथरूम? अगं बाई वा काय आलं बाबा मला तर. अरे 15 दिवस झाले मुंबईला गेलती. काकासाहेब काय म्हणली? काकासाहेब आलं. हा पहिल्या दारूच्या 2 दारूच्या बाटल्या मागितल्या. बर मी काकासाहेबांना सांगितलं मी दारूचा धंदा बंद केलाय म्हणून. शबास दारू बिलकुल द्यायची नाही. अजिबात देणार नाही. पैसा किती माग पण दारू द्यायची नाही बरं का? अजिबात सुद्धा देणार नाही. जाऊ का? हो. टाटा 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 टाटा. गावाशी वाड्याला काढतो तुझा काटा. जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा. या राष्ट्रात राहून सुद्धा काही उपयोग नाही. चला हे राष्ट्र सोडून आपण गेलं पाहिजे. कोण? काकासाहेब? हो काय विचार अजून काय बदललेला दिसत नाही. बाळी रखे ते एक राजकीय डावपेच आहेत. म्हणजे तुम्ही राजाची मुलं आहोत. एखाद्या शत्रूने जर तुमच्यावरती राजकीय डावपेच टाकला तर त्याच राजकीय डावपेचातून कशी आपली सुटणुका होईल हे बघितलं पाहिजे. राजे म्हणजे खरंच. तुम्ही आमचा सोन्यासारखा कस पाहिला. हा ज्याप्रमाणे सोन्याचा कस पाहतात हा त्याप्रमाणे आमचा तुम्ही कस पाहिला आहे. राजे हा. ज्या वेळेस तुमच्या वडिलांचं आणि आमचं धनुर्विद्याचं शिक्षण आणि ही राजकीय डावपेच आम्ही ज्या ठिकाणी शिकलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला देखील आम्ही नेतो. असं म्हणताय ना? तुमची जर शिकण्याची इच्छा जर असेल तर चला आमच्या बरोबर. नाहीतर पाठीमागच्या सारखं काहीतरी विपरीत घडलं नाही म्हणजे बरं. नाही बाळे राजे मग चला. चला. काकासाहेब हेच ते करमणीचं ठिकाण आहे. या ठिकाणीच राजकीय डावपेच शिकला जातो आहे. इकडे कुठं आलो आपण? बसा बसा राजे. याच्यावरती हा रंगे. ए रंगे अव काय झालं?
सांगितलेल्या कामाचं काय झालं आहे? अहो तयारी करून ठेवली. ठीक आहे, बाळराजांना घेऊन आलो आहे. असं ना? कसे काय काम करायचं तो? अहो बघा तरी. हा, बाळराजे हे घ्या. हे काय आहे? हे अमृत आहे. हे ना, ही अमृत आहे. घ्या घ्या घ्या. काकासाहेब, हो. याचा फार घाण वास येत आहे. नाही, जेवढं घाण तेवढं त्यात ज्ञान आहे. हे घेतलं की ह्यात ज्ञान प्राप्त होत आहे. राजे, आत्मज्ञान. घ्या घ्या, हे घ्या. अमृत आहे. घ्या 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 अहो घ्या की. घ्या. रंगे, का हो? एकदाशी झकास पैकी लावणे झाली पाहिजे. आता असं ना? बाळ रजाला कसं नाच गाण्यात दंग करतेस. ऐका तरी. हा, आवाज. दारू पिऊन फिटा पाहिजे. चला या. रंगे, चला रंगे, चला बाई रचे. चला चला रंगे. अरे काय करताय? राजवाडीच्या कडेने गस्त घालत होतो. असं का? हा, रात्रीच्या 12 वाजल्या. हा. अरे मला कंटाळा आला या. मला झोपायचं. विश्रांती घ्यायची. विश्रांती घ्यायची. चला. माझा बिछाना आणलात का? आतल्या खोलीमध्ये. हा. चला ना. चल. या ताईसाहेब, काय झोपा. रे? ए, हातरून कोण टाकायचं? धावा की झोपा आता लागली. धाय की हात लागलेलंच. घालून का? घालून का? हा. अंगाव अंगाव. हा. आता या ठिकाणची आपली दुटी संपलेली आहे. राजवाडीच्या कडेने गस्त घालण्याकरता गेलं पाहिजे. हुशार व पशार कोणी काय नेऊ नका आता. साखरेचं खणार त्याला देव देणार. दैव असं आहे की चंद्रप्रभेचा महाल उघडा आहे. या ठिकाणी बळराजाला झोपवत आहे.
रक्कम हीच बातमी ताबडतोब महाराजांच्या कानावर घातली पाहिजे. एका रंगमहालात झोपलेले हेच बातमी ताबडतोब सांगितली पाहिजे. जाओ. आज तिसरा दिवस आहे मंडळी हो. आपला पारा पाहिजे चंद्रप्रभेच्या महालापाशी. अरे पण दार तर उघडच दिसतंय, दार तरी लावावं. आयला इथं तर डबल सीट दिसतंय का? कोण आहे कोण नाही बघितलं पाहिजे. आईला लय पिलंय गाड्या, लयच वास मारत या. ताबडतोब ह्याला ताबडतोब पाठवला पाहिजे, नाही तर माझी 100 वर्षे भरली म्हणून समजा. ओ राजे रंगे रंगे नाही रंगे एका रट्यात तुमचा करीन. उठा उठा, रंगीने बोलावलंय. रंगे रंगीने बोलावलंय. चला रंगे चला चला, रंगीने बोलावलंय. पडचाल पडचाल दमानी पडचाल पडचाल राजे पडचाल. कोण आहे? दमानी राजे दमानी आयला मी रंगीला दारू देऊ नको म्हणलं, पण रंगीनं दारू दिली. आता रंगीकडे गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे. रंगे ए रंगे आला वाटतं. हो काल तास बाळराजाला दारू दिली ना? आपण नाही बाबा, आ आपण नाही दिली. दारू दिली नाही? हे न खऱ्याने म्हणते का? अरे खरं ना, मी तुला सांगते मी दारू दिली नाही म्हणून. ए माझा हंटर घ्यायला तिथला या आईला. दारू दिली. दिली ना? हो, दिली. दारू दिल्यापासून बाळराजे सारखं रंगी रंगी म्हणतात. बर आता तू राष्ट्राची राणी होणार, मी मी तुझ्या हाताखालचा नौकर होणार. अगं बाई चल लवकर, बाळराजाने बोलावलंय. चल लवकर. चल. हे बघ, माणसाची म्हण आहे, काय रे? पिणाऱ्या माणसाला बोलणार असल्यानंतर पिणारा माणूस रात्रंदिवस बडबड करत असतो. बरोबर. आता ह्या पिणाराला बोलणार नाही, ते गप्प पडलंय का नाही? होय ना. जाण तिथं झोप. बोल. तू तू झोप. कोण? तू झोप की. तू झोप. आपण नाही बाबा, तू झोप जा जा. आम्ही झोपतो म्हणजे माझं काम काढेल तू. तू झोप. हे हवलदार, आ दारूवाल्याची मला लय भीती वाटते बाबा. अगं दारू पिणाराला कमरपासून वर जी वास्तू खाली नसतो. झोप. खरंच म्हणतो. तुला काय करायचं? मी आहे की, झोप की. तू इथंच आहेस ना? दारू पिणाराची कहाणीच तशी, पडलं की तिथंच खुडूक झालं. या गाव. हे हवलदार, आ? तू जाऊ नका. मी कशाला जातो जाऊ? मी इथंच आहे की. इथंच आहेस. हा आवळावळी करू नको. लाईटी जास्त लावल्या ते आधीच गरम होत या. अंगावला हात काढ, अंगावला हात काढ. मुतखडा लागल. जाऊ का? लय चिटकून झोप नको, उन्हाळा लागल. जाऊ का? आता आपलं तर काम झालं या. प्रधानजी जातील आणि राजाला इथं आणतील. इथं तर दुसरं यंकुट बेंकुट आहे. चला हुशार हो पश्या. प्रधानजीने सांगितलं तिसऱ्या दिवसाच्या आत प्रेम पकडून देतोय, पण अजून आम्हाला कानावरती सुद्धा घातलं नाही. अहो कशाचं काय त्यांनी बळच सांगितलं असेल. असं मग ठीक आहे. आले वाटत. आज तिसरा दिवस आहे. चंद्रप्रभाचा आणि बाळराजाचं एका रंगमहालात प्रेम पकडलं आहे. पकडलं आहे? हो. जा रे, तुझ्या जोडीदाराला बोलव. हे संडल, मी बंडल आहे. हे तुझ्या आईचा नालायक तुझ्या. मी चल. राजांच्या शरीरी त्रिवार मानाचा मुद्रा आहे. काय ठरलं होतं? कुणाचं? 3 दिवसाचं जर प्रेम पकडून दिलं बर. तर बाळराजासाठी काय करणार होता? मी स्वतः हवलदार फसाव साडणार होतो. पकडून दिलं तर मी त्यांना धोबी तलावापर्यंत ताणून दगडाने हाणणार होतो. प्रेम पकडलाय पहा. मी प्रेम पकडलं आहे. प्रेम पकडलं? तो फसाच्या दोरावरती
तयार चढायला. चला चला बघू द्या आम्हाला. चला या. आमच्या डोळ्यानं बघू द्या कसं काय चाललंय. आता चिकटगुंडा झालाय की पाहिलं प्रेमाचं वाईटच आहे. काय सांगावाणी काय नाही, हाच विचार पडला हे. बघताय काय महाराज, न विचार करता या थंडरनं त्याच्या रक्ताच्या कारिंजा आकाशाला पाठीला शोराणार नाही म्हणजे झालं. उडवा दोघांची अरे गर्दन गर्दन उडवा दोघांची. बोला हा. 1 2 और अडथळा केला. झोपल्या जागी मारणं गुन्हा आहे. ते कसा याला जागृत करा. म्हणजे त्यांचं म्हणणं बाळराजांकडे दोष आहे. तुमचं काय म्हणणं, चंद्रबाबूकडे चूक नाही का? काही देखील चुकी नाही. असं मागे सरता का? म्हणजे मला अवसान घालून बोला. ऐका हवलदार, काय म्हणता? यांना काही देखील चंद्रप्रभाकर चुकी नाही. म्हणजे दोष- सगळं दोष या बाळराजाकडे आहे. ते कसा? म्हणजे महाल चंद्रबाबेच आहे. चंद्रप्रभेचा महाल आणि चंद्रप्रभेच्या महालात चालून कोण आला हे बाल युवराज तुम्हाला एक शेतकऱ्याचं एक उदाहरण देतो. सांगा की, मी शेतकरी माणूस आहे, मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला गंजाने गाडा कळतो का? गाडा कळतो की. मग तुम्ही सांगा. गंज माझी स्त्री झाली, हा गाडा माझी पुरुष झाला. प्रयोग झाला आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मग तुम्ही सांगा, गंज गाड्याकडे येते का गाडा गंजीकडे जातो? नाही, गंज कशी जागा सोडल, गाडाच गंजीकडे जात. आणि तसाच हे चंद्रप्रभेचा महाल आहे आणि ह्या महालात चालून कोण आला हे म्हणजे गाडा गंजीकडे आला. बाळराजाले. तुम्हाला पाण्याचा नळ कळतो का? पाण्याचा नळ, हो पाण्याचा नळ. तुटी तुटी नळ म्हणजे कोण झाला? पुरुष आणि बादली पाणी भरायची स्त्री. आता तुम्ही विचार करा, नळाला जर पाणी सुटायचं टायमिंग जर झालं बाळ तर बादली भराय नळाकडे जाते का नळ घरोघर येऊन म्हणतो का, घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी असं म्हणतो का? तशी बादली भराय नळाकडे आली या. पहिली बादलीला उडवता नळाला हात लावू दिन फाकडे या. हा काय उठाव उठाव एक कायदा त्यांचा आहे बाबा, उठव. उठाव कायदा आमचा आहे, हुकूम आमचा आहे, राज्य आमचा आहे. उठवा, उठवा. आमच्या होद्याप्रमाणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे. उठवा. बाबा. तिकडे बघा तिकडे बघा. हा उठव, पण ते आई याचं काळ तोंड आमच्या महाराजांना बघायचं नाही. वोट कार्टे महाराजे चाल पुढा. चाल पुढा. कार्टे कार्ठे नीच कृत्य केलं आहे. नीच कृत्य केलं आहे. आज सख्या भावाबरोबर प्रेम. आज सच्चा भावाबरोबर प्रेम. तुला प्रेमच करायचं होतं तुला ना? प्रेमच करायचं होतं ना? तुला भावच होता का? तुला भावच होता का? तुला बाप नव्हता? तुला आईला सांगायची भीती वाटत होती, बाबांना म्हणायचं बाबा माझं लग्न करा. हा. काय तुला बाप नव्हता का? स्पष्ट बोलायचं मग. तुला सांगाय बाप नव्हता? हो चालते. चल हो चालते. जा ना आंघोळ करून बसा. हो अहो एखादच आहे त्यांची. हा एका पूजेला जावं लागतं. हो. चालवा, हा, काय, चालवा. काय? उडवा. नीच नाधान माणसाचं शीत थंडवणार रक्ताच्या कारेंच्या आकाशाला पाठवल्या शहराणार नाही. बरोबर आहे बाबा. 1 बोला 2 थांबा, थांबा. आपण काल महाबळेश्वरला शिकारीला गेलो. बर त्या टायमीला एका करवंदीच्या जाळीत वाघ झोपलेला होता. बर त्या झोपेत मी त्या वाघाला गोळी मारत होतो. हा. त्या टायमिंगला तुम्ही मला काय म्हणला? अरे अरे झोपत मारणं हा न शकत काम आहे. आणि आता- मर्दाचा असेल तर जागा करून मारायचं असतंय. आणि आता तुम्ही झोपत मारताय, कोणाचं काम झालं? नाही झोपलं आणि मेलं सारखं. पण हे करा, उठवा, पण त्याचं तोंड नजर पडू देऊ नका तुम्ही आम्हाला. तिकडे बघा. आपली तोंड इकडे करा. इकडे पहा कोण. आता लगा हे मेलं की तुझ्यावर नंबर येणार आहे. बरोबर. अरे लेकर बाळ कोणी सांभाळल हो. आणि भीक मागून खातेल, पण माझी तरवी ताटी बायको. मी आहे की. तू कशाला आहे? तू कशाला आहेस रे? अरे बहीण म्हणून संभळी. हा हा मग आहे. लगा तुझ्या पोटात सदैव आयतवार शनिवार. मग तुला एक सांगतो, काय रे इथं बाळ युवराज नाही, मग इथं माझा 12.5 रुपयाचा जुना खटका आहे. अगाय आहे पारा कसा पाहिजे इथं? कडेकोट बारा डोळ्यात तेल वातावरण कसं नाही कट. उठाव. उठरे 12.5च्या खटक्या. आपली तोंड इकडे करा. कार्ट्या वोट कार्त्या. ओठ करच्या कार्ट्या नीच कृत्य केलं आहे. नीच कृत्य केलं आहे. आज भनी भावंडाचं पती आणि पत्नी सारखं प्रेम. आज बडी भावंडाचं पती आणि पत्नीसारखं प्रेम. तुला प्रेमच करायचं होतं तुला ना? प्रेमच करायचं होतं ना? तुला बहीणच होती का? तुला बहीणच होते का? तुला आई नव्हती? तुला
बाबांना सांगायची भीती वाटत होती, आईला सांगायचं आई माझं लग्न करून टाक. शाबास. सांगाय तुला आई नव्हती का? तू मराय तयार आता. हा तुला आहे नव्हते का? एक, दोन, दोन आणि तीन. कोणी केलं? या तुझ्या आईच्या नवऱ्याने केलं. ए ही घे रे तुझ्याकडे. त्याशिवाय बाबा या तुमच्या इमानदारी नोकरदाराची नोकरी तुम्हाला ऐकायची का? कशा आहे ती? ऐकायलाच पाहिजे. बाल राजावरती बगीचामध्ये खोटा आरोप कोणी घेतला? कोणी घेतला? हानुका मंडळी हो. इकडे 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 हे सगळं कपटी कारस्थान कुणाचं आहे? दादासाहेब यांना जिवंत ठेवून चालणार नाही. काय केलं यांना पाहिजे? जगा वेगळं केलं पाहिजे. ते कसं? याच जाग्याला खलास खलास नाही, नरड दाबून ह्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला जीव घालवल्याशिवाय